नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरव्या लसूण पातीचे आयते किंवा धिरडे बघणार आहोत. किंक्रांत विशेष जर तुम्हाला धिरडे बनवायचे असेल ना, तर मस्त तोंडाची चव, जेवणाची रंगत वाढवणारी ही रेसिपी आहे. झटपट तयार होते मोजक्या साहित्यामध्ये. सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये मस्त हिरवीगार लसूण पात उपलब्ध असते. चला करूयात लसूण पातीचे आयते. तर त्याकरता 1 कप तांदूळ मी साधारण 1.5-2 तासासाठी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये. आता तांदळातनं पाणी निथळून हे आपल्याला वाटून घ्यायचे मिक्सरला. कुठल्याही प्रकारचा आवडीचा तुम्ही तांदूळ घेऊ शकता, राशनचं सुद्धा चालेल. तर ही बघा मस्त कोवळी ताजी अशी लसणाची पात घेतली आहे. 7-8 मुळ्यासहित म्हणजे कोवळ्या लसणासहित ही पात मी घेतली आणि काही थोडीशी फक्त पात घेतलेली आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून आपल्याला ही घ्यायची आहे. हिवाळ्यामध्ये मस्त अशी ताजी लसणाची पात उपलब्ध असते, त्यामुळे मस्त तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आता वाटलेल्या तांदळामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा जिरं घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेत आणि छान आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता. अगदी मोजकं साहित्य आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये खूप छान होणारी ही रेसिपी आहे. आता हे बॅटर मिक्सिंग बाउलमध्ये टाकलं आहे. पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. तर बघा अजून हे घट्टसर वाटतं आहे, त्यामुळे थोडंसं आणखी पाणी टाकलं आहे मी. जर तुम्हाला याहीपेक्षा पातळसर बनवायचं असेल तर बनवू शकता, जर अति पातळ घावणं किंवा आयते तुम्हाला खायचे असतील तर. आता परफेक्टली बॅटर तयार आहे. तव्याला छान तेल लावून घेते. तवा एकदा चांगला हाय हीटवर गरम करायचा. त्यानंतर आयते घालायच्या वेळेला ना गॅसची जी आच आहे ती अगदी कमी करायची आणि मिश्रण छान तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्यानंतर 2 पळीभर बॅटर यावर टाकून मी एकसारखं छान पातळसर पसरून घेते. तर बघा काय छान मस्त याला बबल्स येत आहे, जाळी पडते आणि थोड्या वेळानं तर बघू शकाल नॅचरल कलर आहे. थोडंसं तेल सोडून घेतले कडेने 1-1.5 मिनटासाठी झाकून हे आयते आपल्याला वाफवून घ्यायचे. त्यानंतर खालच्या बाजूने बघायचं छान भाजले आहे की नाही आणि त्याची बाजू पलटून घ्यायची. बघा काय मस्त हिरवेगार हे आयते दिसत आहे. आणि शक्यतो हे आयते भाजताना ना मध्यम ते मोठ्या आचेवरच भाजायचे, कारण यामध्ये आपण लसणाची पात वापरली आहे जी अगदी हिरवीगार आहे. बॅटर छान हिरवं आहे आणि तांदळापासून आपण हे बनवतो आहे, त्यामुळे यावर काय जास्त प्रमाणामध्ये भाजलेले विटकरी डाग पडणार नाही, सोनेरी डाग येणार नाही. त्यामुळे हाय फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजायलाही थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आच वाढवली तर चालेल. अशाच पद्धतीनं सर्व आयते इथे मी तयार करून घेते. बघा काय मस्त दिसतंय आणि छान खरपूससुद्धा भाजल्या गेलेले आहे. गरमागरम आयते तुम्ही लोणच्याबरोबर दह्यासोबत मी म्हणेल खायला घेऊ शकता, कारण यामध्ये छान लसणाचा फ्लेवर आहे. कुठलीही चटणी घेऊ नका, सिम्पली असे सुद्धा खाऊ शकता. नक्की रेसिपी ट्राय करा. कशी वाटली हे कमेंट करून कळवा. तसेच रेसिपी जर आवडली असेल ना, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.